रिसोड तालुक्यात येत असलेल्या शेलू खडसे येथील शेतकरी सूर्यकांत श्रीराम खडसे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी धाडसी घरफोडी केली। सदर घटनेत 30,000 रुपये रोख, सोन्याची एकदाणी, झुमक्याचा जोड, 2 अंगठ्या असा एकूण लाखो रुपयांचा माल लंपास केला, तर इतर 2 ठिकाणी घरफोडी करण्याचा प्रयत्न केला। सदर घटनेची माहिती सूर्यकांत खडसे यांनी रिसोड पोलिसांना दिली असून ठाणेदार रामेश्वर चव्हाण आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने दाखल झाले। घटनास्थळाची पाहणी करून पुढील तपासासाठी पोलीस तांत्रिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून चोरट्यांचा मागोवा घेत आहेत। प्राप्त माहितीनुसार शेलू खडसे येथील शेतकरी सूर्यकांत श्रीराम खडसे हे आपल्या कुटुंबियांसह मागच्या घराला कुलूप लावून समोरच्या घरात झोपले होते। याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी काल दिनांक 19 डिसेंबरच्या रात्री 1 ते 1:30 दरम्यान धाडसी घरफोडी केली। सदर घटनेत कपाटाचे लॉकर तोडून घरात ठेवलेले 30,000 रुपये रोख व 1-2 तोडे वजनाची एकदाणी, 2 तोळ्याचा झुमक्याचा जोड, प्रत्येकी 5 ग्रॅम वजनाच्या 2 अंगठ्या आणि लहान मुलांच्या कानात घालायच्या बाळ्या असे लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केले। सदर चोरीची घटना आज शनिवारी सकाळी उघडकीस आली। घटनेची तक्रार सूर्यकांत खडसे यांनी रिसोड पोलिसांना दिली आहे। धाडसी घरफोडीचे गांभीर्य ओळखून ठाणेदार रामेश्वर चव्हाण तातडीने घटनास्थळी दाखल झाले। त्यांच्या समवेत आलेले एपीआय सचिन गोखले, विनोद घनवट, गिरीराम बोणे, आढागळे, पठाण आदींनी घटनास्थळाचे बारकाईने निरीक्षण केले। गावात येणाऱ्या रस्त्यावर उपलब्ध असलेले क्लोज सर्किट कॅमेरे तपासून चोरट्यांचा तपास करीत आहेत। याशिवाय फिंगरप्रिंट पथकास सुद्धा पाचारण करण्यात आले आहे। डिटेक्शनच्या बाबतीत पोलीस विभागात एक वेगळी ओळख असलेले ठाणेदार रामेश्वर चव्हाण या चोरीचा छडा सुद्धा लवकरात लवकर लावतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राइब करा। थँक यू फॉर वॉचिंग।